अतिशय सुंदर नर्सरी शैलेश नर्सरी मलकापूर येथे आम्ही भेट दिली होती आणि तिथून काही झाडं आणली होती। ती झाडं आमच्या बागेत कशी वाढली, कोणत्या झाडांना फळं आली ते प्रथम पाहूया आणि नंतर शैलेश नर्सरी फिरून पाहूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नर्सरीतून जेव्हा आम्ही रोपं आणली होती तेव्हा ती अगदी लहान बाळासारखी कवळी नाजूक होती आणि आता पहा किती मोठी झाली आहे। आत्ता मी तुम्हाला प्रथम दाखवलं ते तमालपत्र होतं आणि आता हे जे आहे ते स्टार फ्रूट आहे। त्याच्या साईडला सुद्धा तमालपत्राचं झाड आहे, ते सुद्धा छान वाढलेलं आहे। माझ्या पायामध्ये कोंबड्या मी जाईल तशा माझ्या पाठोपाठ येत आहेत। हे पहा 7च कोंबड्या घेतलेल्या आहेत आवड म्हणून, पण खाली उतरले की त्याही कोंबड्या माझ्या पाठोपाठ येतात। हे आहे पेरूचं झाड, पेरूसुद्धा छान लागलेले आहेत। हे आहे सुपारीचं झाड, तेही छान ग्रो होत आहे। अंजीर अधूनमधून लागत आहेत, काही पक्षी खातात येऊन। हे आहे चिकूचं झाड, त्यानंतर ॲपलचं झाड आहे। हे ऑनलाईन मागवलेलं होतं ॲपलचं झाड, छान ॲपल लागतात सुद्धा। शेवग्याच्या झाडाला शेंगाही लागतात, मस्तपैकी डाळीची आमटी शेंगा घालून केली तर अतिशय चविष्ट होते। भरपूर शेवग्याच्या शेंगा लागतात। वांग्याची सुद्धा छोटी छोटी रोपं लावली होती, भरपूर वांगीसुद्धा लागली होती। हे ड्रॅगन फ्रूटचं झाड आहे, खाली आहे ते। इथून सकाळी फेरफटका मारला ना अगदी पक्ष्यांचा किलबिलाट, अगदी अतिशय प्रसन्न वाटतं। आता हे ऑल स्पाइसेसचं झाड होतं, मगाशी दाखवलं ते। हे संत्र्याचं आहे, हे व्हाईट फुलाचं ह्या बाजूला झाड होतं, हेही संत्र्याचं झाड आहे। फणसाचं झाड आहे, त्यानंतर त्याच्या शेजारी जास्वंदी आहे, इकडं आंबा आहे। आंब्याचं झाड आहे, वर्षात चांगला आलाय म्हणजे एवढं। होय, हे सुपारी आहेत। हे लिंबूचं झाड केवढं मोठं झाले। हे नारळाचं झाड आहे, त्याच्या शेजारी जास्वंदी, गणपती बाप्पाचं आवडतं फूल हे आहे। हे माझ्या बहिणीनं आणलं होतं, याचं रोप छान वाढलेलं आहे, छान फुलं लागत आहेत। तिनं आळूचे गड्डेही आणले होते, तेही लावलेले आहेत। आळूच्या वड्या अधूनमधून करता येतात। ऊस असाच लावलेला आहे मुलांच्यासाठी। आणि हे नारळाचं झाड आहे। ही सर्व जी झाडं मी तुम्हाला आत्ता दाखवली आहेत ती मलकापूर शैलेश नर्सरी येथून आणलेली आहेत। ती 100 ते 150 रुपयेपर्यंत घेतलेली आहेत। आता हे स्टार फ्रूट, हे पहा काढलेलं आहे, अगदी कापल्यानंतर स्टारसारखाच आकार येतो। चवीला आंबट आहे, पण अतिशय चविष्ट लागतं। जसं आपण आवळा खातो, चिंच खातो तसंच वाटतं आंबट खाताना। आणि सर्व प्रकारचे व्हिटॅमिन मिनरल वेगवेगळ्या फ्रूटमध्ये वेगवेगळे असतात, त्यामुळे सर्व प्रकारचे फ्रूट खावेत। आता मी मलकापूर शैलेश नर्सरीमधून आणलेली ही सर्व झाडं कशी वाढली हे दाखवलेलं आहेत। आता आपण नर्सरी पाहूया। ही झाडं 1 वर्षात अशी छान वाढली आहेत। आम्ही बाग करायचं ठरवलं तेव्हा प्रथम आम्ही शैलेश नर्सरी मलकापूर या इथे प्रथम आम्ही भेट दिली आणि इथूनच झाडे भरपूर घेतली। कार पार्किंग करून आता आम्ही जात आहोत। कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर जवळ असलेल्या शैलेश नर्सरी येल्लूर येथे आम्ही आलो आहोत। झाडांची आणि हरित सौंदर्याची आवड असलेल्यांच्यासाठी ही नर्सरी म्हणजे एक खजिनाच आहे।
खूप मोठी ही नर्सरी आहे. सुमारे 35 ते 50 एकर तरी असावी. तसेच 1,500 पेक्षा वनस्पती आहेतच, फळांची झाडं आहेत. या नर्सरीतील सर्व रोपं, झाडं, हॉटेल्स, रिसॉर्ट्स, इमारती, शासकीय विभाग, कृषी केंद्रे इत्यादींसाठी मोठ्या प्रमाणावर इथून पुरवठा केला जातो. कमीत कमी 1 दिवस तरी ही नर्सरी पाहण्यासाठी द्यावाच लागतो, म्हणजे तुम्हाला सगळं अगदी व्यवस्थित पाहता येईल. आम्हाला जी हवी आहेत ती झाडं पाहण्यासाठी आलो आहोत, ती घेऊनच आम्ही जाणार आहोत. मस्त गुलाबाची फुलं आहेत या बाजूला, छान. इकडे छान सगळी झाडं. इथे रंगीबेरंगी कुंड्यामध्ये लावलेली झाडं नर्सरीला अजूनच आकर्षक बनवतात. इथे पाऊल टाकताच हिरवळ आणि रंगीबेरंगी सौंदर्य डोळ्यांना सुखावतं. या शोभेच्या झाडांकडे पाहताच असं लक्षात येतं, प्रत्येक झाडाची रचना, पानाचा रंग आणि त्याची मांडणी इतकी सुरेख आहे की जणू ही बाग एक कलाकृतीच वाटते. या नर्सरीत असलेल्या रंगीत कुंड्या बागेचं सौंदर्य अजून खुलवतात. लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या कुंडीत लावलेली झाडं नर्सरीला वेगळीच शोभा देतात. ही शोभेची झाडं आपल्या घराच्या गॅलरीत, अंगणात किंवा ऑफिसमध्ये ठेवली तर त्या जागेला नैसर्गिक ऊर्जा मिळते. अशा रंगीत कुंड्या आणि शोभेची झाडं सजवलेली बाग घराला एक नवा जीव देऊ शकते. इथे प्रत्येक झाडे निसर्गाच्या प्रेमाचा एक छोटा नमुना आहे. ज्यांना मोठ्या जागेची आवश्यकता नाही त्यांच्यासाठी कुंड्यातील झाडांची सुंदर मांडणी आहे. बोन्साय, झाडपाला, शुगर पाम, आरेका पाम, क्रोटॉन, मनी प्लांट, साफवेल यांची विविधता इथे बघायला मिळते. घराच्या अंगणात शोभा वाढवणारी अनेक झाडं इथे आहेत. शेती असो वा अंगण, आज झाडांची गरज प्रत्येकाला आहे. जर तुम्ही बागकामाच्या सुरुवातीला असाल तर शैलेश नर्सरी ही योग्य जागा आहे. झाडं लावा, निसर्ग जोपासा आणि हरित जीवनाचा आनंद घ्या. असे लेबल आणि त्याची किंमत प्रत्येक झाडावर लावलेली आहे.
आम्ही या नर्सरीतून घेतलेली झाडे तुम्हाला मी दाखवली आहेतच। निसर्गाच्या कुशीत वसलेली येल्लूर गावाजवळची ही शैलेश नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात असलेली ही नर्सरी म्हणजे बागायत प्रेमींसाठी एक स्वर्गच आहे। विविध प्रकारची फळझाडं, शोभेची झाडं, आता आम्ही इथून पहा ना, आंबा, चिक्कू, सीताफळ, पेरू, अंजीर, जांभूळ, स्टार फ्रूट, लिंबू, संत्र, मोसंबी, सुपारी, तमालपत्री, स्पायसेस असे बरीच आम्ही झाडं इथून नेली आहेत, ती मी तुम्हाला दाखवली आहेतच। तसंच तुम्हाला इथे गुलाब, जाई, जुई, मोगरा अशी फुलांची झाडंही विविध प्रकारची मिळतील। इथे प्रत्येक झाडाची किंमत वेगवेगळी आहे। आम्ही जी झाडं घेतली होती ती 100-150ला आम्हाला मिळाली। मग नारळ असू दे किंवा सुपारी असू दे, आंबा, सीताफळ, चिक्कू साधारण 100 ते 150पर्यंत आम्हाला ती झाडं या रेटमध्ये आम्हाला मिळाली। आम्हाला ती महाग नाही वाटली कारण त्याची क्वालिटीही चांगली होती। झाडाची हाईट किती वाढलेली आहे त्यानुसार त्या झाडाची किंमत ठरत असते। येथील स्टाफ अत्यंत मदतशील आहे। आम्हाला 2-3 लोक येऊन छान आम्हाला त्याची माहिती दिली आणि अगदी गाडीत झाडं ठेवेपर्यंत त्यांनी मदत केली। ती क्लिप माझ्याकडे आत्ता नाही आहे कारण हे 1 वर्षापूर्वीचं शूटिंग आहे, पण ती झाडं की कशी वाढली हे मी तुम्हाला आधी दाखवलेलं आहेच। ही नर्सरी पाहायला शेतकरी तर येतातच, तसे इतर कुटुंबीय आपल्या घराच्या समोरचं अंगण छान झाडा फुलांनी सजवण्यासाठी एकदा या नर्सरीला तुम्ही व्हिजिट द्या। भरपूर व्हरायटी आहे इथे। इकडे प्रत्येक विभाग वेगवेगळा आहे। फळांचा विभाग वेगळा आहे, फुलांचा विभाग वेगळा आहे। तुळस, दालचिनी, कढीपत्ता, लवंग, तमालपत्र, जायफळ, आंबटवेल, पुदिना, अळशी अशा औषधी व मसाल्यांच्या झाडांचा विभाग तोही एका ठिकाणी आहे। अतिशय सुंदर ही नर्सरी आहे। घराच्या बागेत हर्बल कोपरा तयार करण्यासाठी सुद्धा इथून तुम्ही झाडं घेऊन जाऊ शकता। फोन करूनच तुम्ही इथे जावा कारण आम्ही जेव्हा गेलो तेव्हा त्यांची जेवणाची सुट्टी होती, त्यामुळे आम्हाला 1 तास तिथं थांबावा लागला त्यांचा स्टाफ आम्हाला झाडं दाखवेपर्यंत। मग आम्ही 1 तास तोपर्यंत तिथे भजी वगैरे सुद्धा गरमागरम मिळते, तिथं आम्ही 1 तास भजी वगैरे खाल्ली, चहा वगैरे पिला आणि थोडं असंच फिरून फेरफटका मारला। तेच मी आता शूटिंग तुम्हाला दाखवलं आहे। शैलेश नर्सरीची ही छोटीशी सफर तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे। निसर्गप्रेमींनी नक्की एकदा भेट द्यावी अशी ही सुंदर जागा आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच चॅनेलला भेट देऊन सरकारी दरात घेतलेली शेंडा पार्क नर्सरीमधील झाडे आणि कोल्हापूर नर्सरी हा व्हिडिओही अपलोड केलेला आहे, तो नक्की पहा। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। असेच आपण पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये। थँक्यू।